नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अंजलीला गोळी नसल्यामुळे तिची तब्येत अचानक बिघडलेली असते. 2-3 दिवस तिला तिच्या महत्त्वाच्या गोळ्या नसतात, त्यामुळे तिच्या पोटात दुखायला लागतं आणि तिला अर्जंटली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. अर्णव ईश्वरीला त्याच हॉस्पिटलमध्ये चेकिंगसाठी घेऊन गेलेला असतो आणि तेव्हा इथे आता वॉचमन काकांनी फोन केल्यानंतर अर्णवने सांगितलेलं असतं की तुम्ही लवकरात लवकर ताईला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन या, आम्ही तिथेच आहोत. आणि मग वॉचमन काका अंजलीला गाडीमध्ये टाकून ते हॉस्पिटलला घेऊन येतातही आणि राकेशला फोन करूनसुद्धा सांगतात की अंजली ताई चक्कर येऊन पडल्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि तिथे अर्णव सर आणि ईश्वरी मॅडमसुद्धा आहेत. तेव्हा राकेश काय म्हणतो, बरं झालं अंजलीला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे अर्णव आणि ईश्वरी आहेत. तिचा भाऊ तिच्या हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च करेल, आता मी काही तिथे जाणार नाही. आणि तेवढ्यातच रियाने एक प्लॅन तयार केलेला असतो की आपण 4 दिवस कुठेतरी बाहेर जाऊया ना, गोव्याला जाऊया का. तेव्हा राकेश आता रियाबरोबर 4 दिवस गोव्याला जायला निघतो. पण त्याला अंजलीच्या तब्येतीचं काहीसुद्धा नसतं आणि इथे आता अर्णव आपल्या बहिणीसाठी संपूर्ण जीव पणाला लावतो. आणि तरीसुद्धा इथे डॉक्टर जेव्हा म्हणतात की तुम्ही तुमच्या बहिणीची व्यवस्थित काळजी घेत नाही, तेव्हा सगळेजण गप्प बसलेले असतात. अंजलीच्या तब्येतीला कारण ती स्वतः असते, कारण तिने रागाच्या भरामध्ये राकेशवरती विश्वास ठेवत घर सोडलेलं असतं. पण त्या राकेशने आत्तापर्यंत तिची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडलेली नसते आणि त्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो, तिच्या बाळालासुद्धा धोका निर्माण झालेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीची व्यवस्थित काळजी घ्यायला सांगितलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई आता राग रुसवा सोड आणि प्लीज तू घरी चल. तू जर घरी असतीस तर तुझी ही अवस्था कधीच झाली नसती. आणि तो आपल्या बहिणीला घरी घेऊन जायला निघत असतो. पण अंजली म्हणते की जोपर्यंत माझा नवरा इथे येत नाही आणि ते परवानगी देत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तर इथे आता प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघेजण अंजलीला घरी घेऊन येताच इथे आता राकेशच्या बरबादीच्या दिशेने त्याने पहिलं पाऊल आपलं टाकलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता राकेश परत आल्यानंतर अर्णववरती खोटे आरोप करत असतो. तर अर्णववरती किडनॅपिंगचे आरोप करणाऱ्या राकेशच्या आता अंजलीने थोबाडी दिलेली असते आणि त्याच्यासमोर त्याच्या विरोधातले सगळे पुरावे सादर केलेले असतात. आणि तो किती नीच आहे या गोष्टीचे पुरावे तिने आता त्याला दिलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अंजलीवरती ट्रीटमेंट सुरू करण्यात आलेली असते. त्यानंतर तिची तब्येत आता सुधारलेली असते. डॉक्टर म्हणतात की हे बघा, त्यांची तुम्ही जास्तीत जास्त काळजी घ्या आणि त्यांच्यासाठी ज्या महत्त्वाच्या मेडिसिन आहेत, ज्या त्यांना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही का देत नाही. 2-3 दिवस त्यांनी मेडिसिन घेतलेली नाही आहे. जर त्यांनी ती मेडिसिन घेतली नाही तर त्यांना खूप जास्त त्रास होईल. आता त्यांची प्रीमॅच्युअर डिलिव्हरीसुद्धा झाली असती, मग त्याच्यामध्ये बाळाला आणि त्यांना किती त्रास झाला असता तुम्हाला माहिती तरी आहे का. त्यामुळे मिस्टर राज शिर्के, तुम्ही तुमच्या बहिणीची व्यवस्थित काळजी घ्या, त्यांच्या डाएटकडे व्यवस्थित काळजी घ्या. त्या किती वीक झाल्यात, किती कमजोर झाल्यात, या गोष्टीकडे तुमचं कुणाचंही लक्ष नाही आहे. या गोष्टीचं मला जास्त आश्चर्य वाटतं आहे. त्यांची किती व्यवस्थित काळजी घेतली जायची आणि आजच अचानक काय झालं आहे. तेव्हा इथे आता मात्र अंजली गप्प बसलेली असते. आता ती बोलत नसते की मी माझ्या नवऱ्याकडे असते, भावाकडे नाही, माझ्या नवऱ्याकडे गेले म्हणून मी माझी ही अवस्था झाली. हा शब्द काही तिच्या तोंडातून आता आलेला नसतो. आता ती गप्प फक्त शांतपणे बसलेली असते आणि अर्णव ईश्वरीसुद्धा गप्प बसतात. कारण आता डॉक्टरांसमोर घरामध्ये नेमकं काय घडलं हे कसं काय सांगणार ना. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की मी त्यांच्या गोळ्या लिहून घेतलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या तुम्ही त्यांना वेळेवरती द्यायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या डाएटकडे लक्ष द्या, त्यांना सगळं हेल्दी खायला द्या, वेळेवरती खायला द्या आणि जास्तीत जास्त रेस्ट करू द्या, असं आता सांगितलेलं असतं. पण इथे अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज आता तू हट्ट करू नकोस, तू आपल्याबरोबर घरी चल बरं, तू आपल्या घरी चल म्हणजे तुला बरं वाटेल.
तुझ्यासाठी तुझं बाळ महत्त्वाचं आहे ना, मग कशाला तू हट्ट करतेस? तेव्हा ती म्हणते, नाही, मी कुठेही येणार नाही आहे. माझ्यासाठी माझं बाळ महत्त्वाचं आहे आणि तसंच माझा नवरासुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी कुठेही येणार नाही. जोपर्यंत राजेश येणार नाही, तोपर्यंत मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही. मी त्यांची परवानगी घेईन आणि त्यानंतरच मी काय ते ठरवेन. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, अगं पण राकेश फोन कुठे उचलतोय? तुझ्या मोबाईलवरून केला तरी उचलत नाही आहे, मी केला तरी उचलत नाही आहे, मामा मागापासून करतोय, आकाश करतोय, मामी करते, तरीसुद्धा तो फोन उचलत नाही आहे. मग आता काय करायचं आपण? तरीसुद्धा तुझा हट्ट जर हाच असेल तर आपण संध्याकाळपर्यंत त्याची आता वाट बघूया. मग तर चालेल ना, आपण संध्याकाळपर्यंत वाट बघूया. तेव्हा ती म्हणते की काहीही झालं ना तरीसुद्धा मी आता घरी येणार नाही आहे. ते आल्याशिवाय तर मी कुठेही येणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, तुला आता आमच्याबरोबर घरी यायचं नाही आहे ना, मग मी आणि मी सिंदूर आम्ही दोघेजणं तुझ्याबरोबर तुझ्या घरी राहू. आम्ही तिथे तुझी काळजी घेऊ. मग तर चालेल ना? मग तुला काही अडचण नाही आहे ना? तेव्हा इथे आता अंजली म्हणते की तुम्हाला दोघांना माझी काळजी करायची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ताई, काहीही झालं ना तरीसुद्धा आम्ही तुला तिथे एकटीला जाऊच देणार नाही. चल आता, जोपर्यंत राकेश परत येत नाही तोपर्यंत आम्ही दोघेजणं घरी जाणार नाही. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं अंजलीला घेऊन आता तिच्या घरी गेलेले असतात. आणि तिथे गेल्यानंतर इथे ईश्वरी अंजलीची व्यवस्थित काळजी घेत असते. अर्णवने घरामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू भरलेल्या असतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या ज्या गोळ्या संपलेल्या असतात ना, त्या गोळ्या आधी त्याने घेतलेल्या असतात आणि तिला त्या गोळ्या खायला दिलेल्या असतात. त्यानंतर इथे तिला आता डाएटचं सगळं लिहून दिलेलं असतं. त्या पद्धतीने ईश्वरी सगळं बनवत असते आणि अंजलीला देत असते. तेव्हा इथे आता सगळेजण अंजलीची मस्त काळजी घेत असतात. पण इथे राकेशचा काही पत्ताच नाही आहे. अंजली राजेशला वारंवार फोन करत असते, पण इथे आता त्याने आपला फोन बंद करून ठेवलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की काय झालं अर्णव सर, या माणसाला झाले तरी काय? अंजलीताईंचा इतका मोठा आता अपघात झाला असता, त्यांच्या जीवावरती बेतलं असतं, पण या माणसाला त्यांचं काहीच पडलेलं नाही आहे. आपल्या वॉचमन दादांनी सांगितलं त्यांना की अंजलीताईंना चक्कर आले म्हणून. त्याने ऐकलंसुद्धा, पण तरीसुद्धा तो माणूस आला नाही, कारण त्याला खर्च करायचा नव्हता ना. तुम्ही आहात जवळ हे समजल्यानंतर तो कुठेतरी गायब झाला असेल. आपण पैसे दिलेत ना त्याला, आता मज्जा मारत असेल कुठेतरी. तेव्हा अर्णव म्हणतो की ताईला आता हे सत्य समजलंच पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवने शिर्केला एक काम दिलेलं असतं, राकेशचं मोबाईल लोकेशन ट्रेस करायचं आणि राकेश आता नेमका कुठे आहे ना हे शोधून काढायचं, असं आता अर्णवने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे राकेश आता मध्ये मध्ये त्याचा फोन ऑन करत असतो आणि तेव्हा अंजली फोन करत असते, सगळेजण फोन करत असतात. तेव्हा त्याचं लोकेशन ट्रेस केलं जातं. लोकेशन ट्रेस केल्यानंतर तो गोव्यात आहे असं समजलेलं असतं. पोलिसांच्या मदतीने आता राकेश गोव्याला गेलेला आहे हे समजल्यानंतर इथे अर्णवने सांगितलेलं असतं की एक काम करा शिर्के, कुणाला तरी आता गोव्याला पाठवा आणि राकेश नेमका कुणाबरोबर आहे आणि तो तिथे काय करतोय हे सगळं शोधून काढायला सांगा. त्याचं मोबाईल लोकेशन हे ट्रेस करत करत त्या ठिकाणी तुम्ही जा. तेव्हा प्रेक्षकांनो, शिर्केने आता एक माणूस कामाला लावलेला असतो. त्याचं गोव्याचं तिकीट वगैरे करून त्याला गोव्याला लगेच पाठवून दिलेला असतो आणि तिथे गेल्यानंतर आता राकेशचं मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर तो नेमका कुठल्या एरियात आहे, कुठल्या ठिकाणी आहे हे समजलेलं असतं आणि त्या ठिकाणी आता तो माणूस बरोबर पोचलेला असतो. तेव्हा गोव्यामध्ये तो रियाबरोबर आहे ही गोष्ट त्याने आता सांगितलेली असते. नॉर्मल पद्धतीने तो माणूससुद्धा तिथे एन्जॉय करत असतो. राकेश रियाचे तो फोटो काढत असतो आणि ते अर्णवला पाठवून देत असतो. तेव्हा इथे रियाबरोबर राकेश आहे, त्या दोघांचे आता असे काही फोटोज काढलेले असतात जे अर्णवला पाठवल्यानंतर अर्णव ते फोटो आता अंजलीला दाखवणार असतो आणि इथे तुझी अवस्था अशी असताना तो माणूस किती मजा मारतोय गोव्यामध्ये ते बघ, असं आता अर्णवला आपल्या बहिणीला सांगायचं असतं. त्यामुळे तिथे आता एन्जॉय करत असतानाचे सगळे फोटोज 3-4 दिवसांचे आता त्या माणसाने काढलेले असतात आणि ते अर्णवला पाठवलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई, राकेश कुठे गेला आहे तुला माहिती आहे का? ती म्हणते कामानिमित्तच कुठेतरी गेले असतील. माझ्यासाठी आणि बाळासाठी खूप कष्ट करतायत ते. तुला त्यांचा राग येत असेल,
पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहे, तुला माहिती आहे ना. आणि ते इथे आल्यापासून खूप काबाड कष्ट करतायत. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, तो तुझ्यासाठी कष्ट करतोय असं तुला वाटतंय, पण त्याच्यामध्ये तो तुझी काळजी घेतोय का? ती म्हणते घेतात, ते काळजी पण घेतात. तेव्हा अर्णव म्हणतो की इतकी काळजी घेतो, मग तरीसुद्धा तुझी अवस्था अशी का? एवढी वीक का झालीस तू? काही सांगशील का? तेव्हा अंजली आता गप्पच बसते. तेव्हा अर्णव म्हणतो, आता तुझा फोन राकेश घेत नाही आहे, नक्की काय कारण असेल? एकसुद्धा फोन त्याला घ्यावासा वाटत नाही आहे. आता तुझी अशी अवस्था आहे की तुला कधीही हॉस्पिटलला न्यावं लागेल, काही होऊ शकतं आणि त्या माणसाला तुझं काहीच पडलेलं नाही. तेव्हा इथे अंजली म्हणते, अरे कुठल्या तरी कामात असेल ना चिंटू, तू उगाच काही माहिती नसताना नको ते तर्क लावू नकोस हां, आणि त्यांच्यावरती आरोप करू नकोस. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई मी जर तुला काही दाखवलं तर तुला त्रास तर होणार नाही ना? राकेशचा खरा चेहरा मी तुला दाखवला तर तू स्वतःला आणि बाळाला त्रास करून घेऊ नकोस. आता राकेश कुठे आहे ते मी तुला सांगतो. तेव्हा अंजली म्हणते, कुठे आहेत ते? तेव्हा इथे लगेचच राकेश हा रियाबरोबर आहे हे अर्णवने अंजलीला सांगितलेलं असतं. तो गोव्यामध्ये एका मुलीबरोबर आहे आणि छान तिथे सुट्ट्या एन्जॉय केल्यासारख्या सुट्ट्या एन्जॉय करतोय, मजा मारतोय. तेव्हा अंजली म्हणते, काय काही बोलू नकोस. तेव्हा इथे आता लगेचच अर्णव म्हणतो, हे फोटो बघ. तेव्हा गोव्यामध्ये रियाबरोबर असलेले फोटोज इथे आता दाखवण्यात आलेले असतात. हे सगळे फोटोज बघ. तुला असं वाटेल की हे AI ने तयार केलेले फोटो आहेत, तर असं काही नाही आहे. हे माझ्या माणसाने फोटो काढलेत. राकेश नेमका कुठे गेला आहे हे शोधून काढायला मी सांगितलं, तर तो गोव्याला गेला आहे एका रिया नावाच्या मुलीबरोबर असं सांगितलं जातं. तेव्हा अंजली म्हणते, अरे ही मुलगी तर आली होती इथे आणि ती सर्वेश नावाच्या माणसाला शोधत होती. तेव्हा अर्णव म्हणतो, सर्वेश दुसरा तिसरा कोणी नाही, राकेशच आहे. त्याने आपलं नाव तिला सर्वेश सांगितलेलं आहे. तेव्हा इथे अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तरीसुद्धा तुझा विश्वास बसत नसेल ना, तर तू एक काम कर, आधी त्या माणसाला तू काहीच बोलू नको. तू त्याच्याकडून सत्य काढून घे. तो तुला आता नेमकं काय काय सांगतोय ना, याचा तू विचार कर, मग तर चालेल ना? तेव्हा इथे अंजली म्हणते, ठीक आहे, तू म्हणतोयस तसं जर तो असेल ना, तर त्याचं काही आता खरं नाही आहे. तू बघच अर्णव. त्यानंतर इथे अंजलीची व्यवस्थित ते दोघेजणं काळजी घेत असतात आणि मग 4 दिवसानंतर राकेश परत आलेला असतो. तेव्हा राकेश घरी येतो, बघतो तर काय, अंजलीची काळजी घेण्यासाठी ईश्वरी तिथे असते, अर्णवसुद्धा असतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अंजली अगं कशी आहेस तू? आणि हे दोघेजणं इथे काय करतायत? कशाला आलात तुम्ही इथे? तेव्हा अंजली म्हणते, अहो ते माझी काळजी घ्यायला आलेत. मला चक्कर आली होती ना, म्हणून ते दोघेजणं इथे थांबलेत. तेव्हा तुम्ही कुठे होतात 4 दिवस? तेव्हा राकेश म्हणतो, तुला माहिती आहे अंजली, या अर्णवने मला काही गुंडांना पैसे देऊन किडनॅप करायला सांगितलं होतं. कारण त्याला आहे ना, तुला आता गोड गोड बोलून त्याच्या घरी घेऊन जायचं आहे ना. त्याला असं वाटतं की माझी लायकी नाही आहे तुला सांभाळायची, म्हणून तो मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि त्यानंतर तो तुला गोड गोड बोलून तुझी अशी सेवा करून तुला घरी घेऊन जायला आला आहे. मला माहिती आहे अर्णव, तूच त्या गुंडांना पैसे दिले होतेस ना, कारण ते लोक अर्णव सर असं नाव घेत होते. तूच मला किडनॅप करायला सांगितलं होतंस, मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी तुला किडनॅप करायला लावलं होतं? ताई, गेली 4 दिवस मी इथे तुझ्याबरोबरच आहे ना. मी कधी कुठल्या गुंडाबरोबर बोलताना तू मला ऐकलंस का? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही? ते दोघेजणं तर इथेच आहेत ना, मग त्याने कधी तुम्हाला किडनॅप केलं? तेव्हा राकेश म्हणतो, अंजली तुला नाही माहिती, तुला घरी घेऊन जाण्यासाठी हे दोघेजणं काही करू शकतात. अगं यांनीच मला किडनॅप करायला सांगितलं होतं. गेली 4 दिवस माझे किती हाल केले तुला माहिती आहे? खूप मारलं मला, खूप मारलं, मला जेवायलासुद्धा दिलं नाही. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो का? मग तुम्हाला जर किडनॅप केलं होतं चिंटूच्या माणसाने, मग तुम्ही गोव्यात काय करत होता रियाबरोबर? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेशच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा राकेश आता अर्णववरती नको नको ते आरोप करत असतो. तेव्हा अंजली राकेशच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते, हे बघा फोटो, हे बघा, गेली 4 दिवस तुम्ही गोव्यामध्ये रिया नावाच्या मुलीबरोबर आहात आणि हे मला माहिती नाही असं वाटतं तुम्हाला? हे तुम्ही पंचपक्वान्नाचं जेवण जेवताय हॉटेलमध्ये, छान ड्रिंक वगैरे करताय, छान डान्स करताय, इथे स्विमिंग पूलमध्ये तुम्ही आंघोळ्या करताय आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणताय की चिंटूने तुम्हाला किडनॅप केलं होतं. हे फोटो खोटे आहेत, तुम्ही गोव्याला गेला नव्हतात? सांगा बरं.
तेव्हा इथे आता पुरावे दाखवल्यानंतर राकेशची चांगली बोलती बंद झालेली असते. रियाबरोबरचे गोव्यातले फोटो अंजलीने बघितल्यानंतर ती भयंकर चिडलेली असते, पण तिला आता तिच्या तोंडाने राकेशसमोर सत्य सांगायचं असतं. तेव्हा राकेश आता इथे गप्प बसलेला असतो. तो म्हणत असतो की हे सगळं खोटं आहे अंजली, हे सगळं खोटं आहे. तेव्हा अंजली म्हणते की तुम्ही अजूनही खोटंच बोलताय ना, आणि तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाबरोबर मला इथे राहायचं नाही आहे. अहो, माझी गोळ्या संपलेला 3 दिवस झाले. तुम्ही माझ्या एक गोळीचं पॉकेट आणलं नाही, पण गोव्याला जायला मात्र तुमच्याकडे पैसे होते का? नाही. आता मला इथे राहायचं नाही आहे. आणि ती आता इथे राकेशचं थोबाड फोडून ते फोटो त्याच्या तोंडावरती फेकून मारते आणि अर्णवला म्हणते की चिंटू चल, मला आपल्या घरी घेऊन चल. ज्या नवऱ्याच्या स्वाभिमानासाठी मी इथे आले होते, तो नवरा मला इथे फसवतोय, माझं स्वाभिमान दुखावतोय. त्याच्याबरोबर मला अजिबात राहायचं नाही आहे. आपण इथून जाऊया, असं तिने ठरवलेलं असतं. आणि ती सरळ तिथून आता निघून जाते आणि राकेशला तिथेच आता थोबाडीत देऊन बघत उभा करून ठेवते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीने अंजलीला घरी आणत राकेशच्या बरबादीसमोर आता एक पाऊल पुढे टाकलेलं असतं आणि अर्णववरती आरोप करणाऱ्या राकेशच्या थोबाडीत मारत त्याला आता पुरावे दाखवत त्याला पुन्हा एकदा तोंडावरती पाडलेलं असतं.